पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या कोलंबियाला उपरती आली आहे। शशी थरूर यांच्या शिष्टमंडळानं भेट दिल्यानंतर कोलंबियानं पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाचं विधान मागे घेतलंय। भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान कोलंबियानं पाकिस्तानची बाजू घेतली होती। भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तिथल्या मृतांप्रती कोलंबियानं संवेदना व्यक्त केल्या होत्या। मात्र कोलंबियानं आता त्यांचं हे विधान मागे घेतलंय। शशी थरूर यांचं शिष्टमंडळ तिथे गेल्यानंतर हा सगळा चमत्कार घडलाय। पुन्हा जाऊयात ढगे सरांकडे। सर, आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑपरेशन सिंदूरबाबत जे सरकारला साध्य करायचंय ते आता होऊ लागलंय आणि नरेटिव्हच्या लढाईत सुद्धा आपण बाजी मारू लागले असं म्हणता येईल का? एक्झॅक्टली, अत्यंत महत्वाचा कीवर्ड त्यांनी त्या ठिकाणी यूज केला आणि तो म्हणजे नरेटिव्ह वॉर। मुळातच भारत पाकिस्तान संघर्षामध्ये ऑफकोर्स लष्करी कारवाई ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या माध्यमातून आपण जी काही उद्दिष्ट साध्य केली ही तर महत्वाची आहेतच, पण त्याच्या सोबतच बाकी सुद्धा महत्वाचे कॉम्पोनंट आहेत आणि त्यामधला एक सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट म्हणजे नरेटिव्ह। आतापर्यंत पाकिस्तान प्रोपोगंडाच्या माध्यमातून हा प्रयत्न करतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हीच कसे जिंकलो आणि भारताचं कशा मोठ्या प्रमाणावर आम्ही नुकसान केलं आणि आम्हीच कसे विक्टीम आहोत दहशतवादाचे, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा वेळोवेळी प्रयत्न होता। पण भारतानं सुद्धा जे आहे त्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर जी जबरदस्त कारवाई केली, ज्यामधला एक महत्वाचा भाग म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारची शिष्टमंडळी आपण जगभर त्या ठिकाणी पाठवली आणि महत्वाची जी राष्ट्र आहेत म्हणजे त्यामध्ये G7 राष्ट्र आहेत, युरोपियन युनियन आहेत, त्याचबरोबर सध्या युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मध्ये असणारे परमनंट त्याचबरोबर नॉन परमनंट मेंबर्स आहेत आणि अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आपण ही शिष्टमंडळ पाठवून भारताच्या बाजूनं खऱ्या अर्थानं आपली स्थिती काय आहे, खऱ्या अर्थानं आपली भूमिका काय आहे, दहशतवादाविरुद्धची ही लढाई कशी आहे हे स्पष्टपणे जे आहे आपण प्रूफच्या माध्यमातून तिथे त्या ठिकाणी दाखवतोय। आणि शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचं हे जे शिष्टमंडळ होतं कोलंबियाला त्या ठिकाणी गेलं, आपले जे आहेत डॉझियर त्याचबरोबर आपली माहिती आपण त्यांना दिली आणि मग खरी परिस्थिती कळाल्यानंतर हाच कोलंबिया होतो जो फक्त नॅरेटिव्हच्या आधारावर एक प्रकारे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या बाजूने बोलत होता की भारतानं हल्ला केल्यानंतर तिथल्या जे आहे नागरिकांचे बळी गेलेले आहेत आणि आमची सांत्वना त्यांच्या सोबत आहे। पण ज्यावेळेस आम्ही प्रूफ दिले त्यावेळेस कोलंबियाला कळालं की अरे ते तर जे आहे निष्पाप नागरिक नाहीयेत, निष्पाप नागरिकांच्या नावाखाली पाकिस्तान जे आहे दहशतवाद्यांना सपोर्ट करतोय आणि तशा प्रकारचे प्रूफ दिल्यानंतर आता कोलंबियानं जे आहे एक पाऊल मागे घेतलेलं आहे, म्हणजेच भारताच्या बाजूने आता ते त्या ठिकाणी बोलतायत। इथे कुठेतरी आपली डिप्लोमसी, आपलं जे आहे राजनैतिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं अस्तित्व आणि त्याहून महत्वाचं शशी थरूर सारखे नेते जे ऑलरेडी युनायटेड नेशन्स मध्ये डेप्युटी सेक्रेटरी जनरल राहिलेले आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षामधले जे एक्सपर्ट आहेत त्यांना घेऊन भारत सरकार जी राजकीय एकजूट दाखवतोय त्याचा हा विजय आहे असं जर आपण म्हटलं। आणि नॅरेटिव्ह वॉर मध्ये पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण खाली दाबतोय याचं हे उत्कृष्ट उदाहरण कोलंबियाच्या या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। नक्कीच सर, कुठेतरी आपला हा उद्देश हा सफल होताना दिसतोय असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सर, आपण NDTV मराठीवर आलात आणि अगदी सविस्तर आणि सोपं असं या सगळ्या घटनांबाबत आपण विश्लेषण केलं, त्याबद्दल आभार।